उपस्थित पुणेकर मंडळी, या क्षणाला अजित गेल्याची बातमी मला अकोल काकडेंनी दिली. एक कौटुंबिक व्यक्ती नात्यानं जो धक्का बसला तो सावरायला बराच वेळ गेला, अजूनही सावरला जात नाहीये. जन्मापासून त्याला कलाकारानं मोठं होत पाहिलं आणि एका क्षितिजापर्यंत पोहोचण्याची त्याची उमेद पाहत होतो. ते पाहून एक आनंद सगळ्याच कुटुंबाला होता, मला देखील होता. 1958 साली पवार साहेबांचा माझा परिचय झाला आणि 59 साली अजितचा जन्म. तर जन्मापासून घरी त्यांचे जाणं असल्यामुळं त्याची वाटचाल दिसत होती. शाळा झाली, कॉलेज झालं. त्या दरम्यान दुर्दैवाने त्यांच्या वडिलांचा दुःखद निधन झालं आणि थोडस कोमकेपणा या कुटुंबाला जाणवत असताना साहेबांनी यांचं नेतृत्व घेतलं आणि साहेबांनी जाणलं, ओळखलं की अजितला सामाजिक कामाची आवड आहे. साहेब राजकारणामध्ये असताना तोही काही कामं बारामतीच्या विकासासाठी करत होता, भाग घेत होता. त्याची ती आवड आणि गोडी पाहून साहेबांनी त्याला संधी दिली. बारामतीच्या विकासाचं काम आपल्या सर्वांपुढे आहे. त्या विकासाच्या कामामध्ये अजितने कामाला सुरुवात केली आणि नंतर साहेबांना ज्या वेळेला राष्ट्रीय राजकारणामध्ये जायचं होतं त्यावेळेला संपूर्ण बारामतीची जबाबदारी साहेबांनी अजितवर सोपवली. साहेबांच्या हाताखाली छत्राखाली काम करत असताना साहेबांचे गुण आत्मसात अजितने केलेच होते. विशेषतः आपण नेहमी म्हणतो की वेळेचा एक शिस्तपणा अजितच्या अंगी होता, तो तरी साहेबांकडून घेतलेला होता. स्वच्छता असेल, कामाचा टापटीपणा असेल, कामाचा उरक असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं जाणवत होतं की साहेबांच्या कामाची छाप त्याच्यावर पडलेली होती आणि ते सगळे गुण घेऊन तो सामाजिक कामासाठी राजकीय याच्यामध्ये झेप घेत होता. हे सगळं करत असताना अनेकांना कदाचित माहीत नसेल, ज्या वेळेला राजकीय पटलावर अजित साहेबांपासून दूर गेला, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनमानसामध्ये अशी भावना निर्माण झाली की अजित राजकीय दृष्ट्याच नव्हे पण कुटुंबापासून सुद्धा दूर झाला. मला शेवटपर्यंत जाणवत होतं, अनेक प्रसंगामध्ये त्याची माझी भेट होत असे, तो घरी येत असे, मी त्याच्याबरोबर बोलत असे. त्याच्या मनामध्ये एक वडिलकीची भावना साहेबांच्या बद्दल कायम राहिलेली होती, शेवटपर्यंत होती. 3-4 महिने स्वतःची एक वेगळा गट म्हणेन, पार्टी म्हणेन निर्माण केल्यानंतर
माझ्याकडे एक दिवशी आला आणि मला त्यांनी सांगितलं की काका, मला साहेबांचा आशीर्वाद, छत्र आणि मार्गदर्शन हवं आहे. मित्र या नात्यानं, एक कौटुंबिक घटक या नात्यानं माझी इच्छा आहे की आपण साहेबांशी बोला आणि माझ्याबरोबर या, माझ्याबरोबर मला आशीर्वाद द्या, माझ्याबरोबर मला मार्गदर्शन करा, अशी भावना अजितनी त्याच वेळेला माझ्याकडे आणि अंकुश काकडेंकडेही सांगितलेली होती. पुढे मी बोललो देखील. राजकारणामध्ये माझा फारसा रस नाही. मी जरी राजकारणाचा अभ्यासू आणि राजकीय लोकांच्या बरोबर असलो तरी त्या क्षेत्रामध्ये मी काही फारसा रस घेतला नाही. परंतु कौटुंबिक व्यक्ती या नात्यानं त्याची जडणघडण पाहणं, त्यात पाहत राहणं आणि काही वाटेल तसं मला स्वतःला वाटलं तर त्याला मी खडे बोलही देत असो, ऐकत असे तो. असं हे व्यक्तिमत्व, जसं आपण पाहतो की सगळ्या महाराष्ट्राला त्याचं दुःख दिसतंय, जाणवतंय आणि अजूनही त्या दुःखातून आपण कोणीही सावरले जात नाही. त्याही पलीकडे जाऊन कुटुंबाला जो एक धक्का बसलाय तो फारच मोठा आहे. मी आजच बारामतीहून साहेबांबरोबर मीटिंग करून आलो आहे. पार्थ आणि जय, आजीची दोन्ही मुलं आमच्या बरोबर होती. सावरण्याचा आम्ही प्रयत्न करतो. अशा वेळेला आपल्या सर्वांची एक जबाबदारी राहील की या कुटुंबाला आपल्याला पोरकेपणा कुठं जाणवू द्यायचं नाहीये. त्यासाठी जे काही आपल्याला करता येईल त्यांच्यासाठी ते आपण करूया. कर्तृत्ववान आहेत मुलं देखील. त्यांना पुन्हा जसं अजितच्या बाबतीत झालं, वडील लवकर गेले, तसं पार्थ आणि जयच्या बाबतीत झाले, त्यांचेही वडील लवकर गेले. अशा वेळेला आता त्यांना कौटुंबिक आधाराची पण गरज आहे की आमच्यासारखे लोक देण्याचा प्रयत्न करतायत. परंतु कुटुंबाचा झालेला हा जो एक धक्का बसलेला आहे तो त्यातून सावरण्यासाठी ते प्रयत्न करतायत. एकच सांगेल, एक झंझावात निघून गेलाय आपल्यातून, परत कधी तो भरून येईल असं जाणवत नाही, दिसत नाहीये. परंतु त्याला श्रद्धांजली एकच यांनी देता येईल की त्यांनी जे काम केलंय, ज्या पद्धतीने केलंय ते पुढे नेण्यासाठी आणि ते करण्यासाठी आपण सगळे कटिबद्ध राहू आणि काम करत राहू. अजितला परमेश्वर शांती देव.